पवारांना आणण्यात आलेला आहे। शरद पवारांना खोकल्याचा आणि श्वसनाचा त्रास होतोय। रुबी हॉल रुग्णालयात पवारांच्या तपासण्या केल्या जाणार आहेत अशी माहिती मिळते। त्यांच्यासोबत सुप्रिया सुळे आणि सदानंद सुळे देखील रुग्णालयामध्ये पोहोचलेले आहेत, तर पवारांचे वर्गमित्र विठ्ठल मणियार देखील रुबी हॉल रुग्णालयामध्ये पोहोचलेले आहेत। शरद पवारांना श्वसनाचा आणि खोकल्याचा त्रास होत असल्यानं पुण्यातल्या रुबी रुग्णालयामध्ये सध्या आणण्यात आलेला आहे। त्यांच्या विविध तपासण्या देखील करण्यात येणार आहेत। सुप्रिया सुळे आणि सदानंद सुळे हे देखील त्यांच्या सोबत आहेत आणि त्यांचे वर्गमित्र विठ्ठल मणियार देखील रुग्णालयामध्ये पोहोचलेले आहेत। बातमी साताऱ्यातल्या पाटणमधून हाती येते। मंदरुळकोळे जिल्हा परिषद गटामध्ये शिवसेनेच्या मृणाल महेश पाटील या विजयी झाल्यात। भाजपला हा मोठा धक्का मानला जातोय। माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांच्या पत्नीचा पराभव झालेला आहे। 22 वर्षाच्या मृणाल महेश पाटील यांनी हा पराभव केलाय। जिल्ह्यातील सर्वात लहान जिल्हा परिषद सदस्य म्हणून मृणाल महेश पाटील या निवडून आलेल्या आहेत। मोहोळ तालुक्यातील कुरुळ जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष उमेश पाटलांना मोठा धक्का बसलाय। राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटलांचा 1303 मतांनी पराभव झाला। भाजपचे उमेदवार सचिन जाधव यांनी कुरुल जिल्हा परिषद गटातून विजय प्राप्त केला आहे।